म्हणलं चांगला बसला चहा होस्तोर तसाच बसू दे, त्याला हात लावू नको द्वारा. जिथं तिला आवडतं ना. यशोदा माता म्हणे माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका, बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. माझ्यावरचे आरोप विरोधकाने सिद्ध करून द्यावे, राजकारण सोडून हिमालयात जायला अध्यक्ष महोदय. असंच असतं ना. येऊ शकतो मी, काय अडचण नाही. लक्षात ठेवा, आरोप नका. यशोदा माता म्हणे पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गावात गवळण आगाव होती बघा. प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. ती कन्हैयाला म्हणे कन्हैया गरिबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी ये, मग बांधून टाकन तुला. देवाला आडवं बोलणं जमत नव्हता. ऐका, कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे देवा तिचा घर नंबर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, टेलिग्राम सगळं मला माहिती आहे, तू काय करायचं सांग. म्हणे रात्रीच्या टायमाला हिच्या घरी जायचं, दही दूध खायचं. रात्रीच्या टायमाला गेले, दही दूध खाल्लं आणि निघाले. पण आठवण आली ही बांधून टाकल म्हणली होती ना, आता हिलाच बांधून टाकतो. तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली, कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं? दळावं लागायचं. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. आता गवळणीला उठायचं काम नाही. जमाना बदलला ना महाराज, आहे की माया हो. तुमच्या काळात पाणी भरायचं म्हाताऱ्या माणसाच्या की कुठं जावं लागायचं आजी? आडावं जायचं, बादलीन पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? नाही 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 नाही. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी यायचं. कष्ट राहिले नाही. आता त्याच्या पुढची सुविधा आली. नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं ना. जमाना बदलला आता, आहे. ती पोरगी ती गवळण लवकर उठली, तिच्या मानेला बसला झटका. ती दाढीची वेणीची गाठ असल्यामुळे झटका बस. ती म्हणते आहो होय व, शोभतं का तुम्हाला या वयात माझी वेणी ओढायला? तो म्हणतो मस्त उनिया मातली धांगडी कळशी ओढाओढी मजा लागी. अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे मारली, पण सोड ना आता. अहो देवानं मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटना, मग कापून काढू. म्हणे कात्री घेऊन उशाल झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्या. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते. म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाता येईल? चला उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्या. हो कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणलं होतं. म्हणे आमच्या घरी आहे. कशाला आगीत हात घातला म्हणे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं काय? गवळी म्हणे आता त्याला नाविलाज आहे. कन्हैयानं सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोर हो, या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होता ना. लग्नात नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. हे असं चाललं. माझ्या मनाचं बोलत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वर वर करी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. चला महाराज म्हणता हा गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वरवर करी. प्रमाण आहे त्याला बघा. पाहता पोरायनं हुर्या केला, नाचायला सुरुवात केली. होय 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 पोरं नाचायला लागले. ऐका, पोराच्या पायान उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीनं आत शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात. एवढी गाठ सोडून द्या. आपण मारली नाही म्हणे भाऊ. नाही मारली नाही पण सोडून दे. हां तसा असन तर सोडतो म्हणे. ज्यानं भांडण लावलं त्यालाच मिटवाय न्यावं, म्हणजे लवकर मिटत असतं. बरोबर आहे. जे हिशोब विचारतं त्याच्याच हातात वही द्यायची, मग ताणच राहत नाही. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. कन्हैया गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते ना. आईला म्हणले मैया तो को एक बात पूछू? बोले पूछ ना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? दूध तर कळतं तुम्हाला, आणि पूत म्हणजे पोरग. तुला मी आवडतो का दूध आवडतं? यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे मला दूध नाही आवडत वेड्या, मला तू आवडतो. देवानं आईची परीक्षा घेतली. पातेल्यात तापायला दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध ओतू चाललेलं. यशोदा मातेनं पाहिलं, पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडं पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध ओतू चाललं.
आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं